मित्रांनो, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, महिलांसाठी, विधवा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा अपडेट असणार आहे। कारण की मार्च हप्ता, एप्रिल हप्ता जर का तुम्हाला जमा झाला नसेल तर कोणत्या कारणास्तव जमा झाला नाही आणि आपल्याला इथं आपली चुकी कशी बघायची आहे जेणेकरून आपल्या खात्यावरती पैसे जे थांबलेले आहे ते पैसे जमा होतील, त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट बघून घेऊया। कारण की बघा, भरपूरशा लाभार्थ्यांचा इथं प्रश्न पडते की आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून काही प्रॉब्लेम आला का तर आपल्याला पैसे जमा झाले नाही, किंवा तहसील कार्यालयामधनं काही प्रॉब्लेम आला का तेव्हाच आपल्याला पैसे जमा झाले नसेल, असे प्रश्न भरपूरशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून इथं प्रश्न विचारले जात आहे। कमेंट बॉक्समध्ये भरपूरशा लाभार्थी इथं प्रश्न विचारत आहे नेमकं कोणत्या कारणास्तव भरपूरशा लाभार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे कदाचित 1 ते 2 हप्ते त्यांना जमा झाले नाही आणि भरपूरशा लाभार्थ्यांना एप्रिल हप्ता आलेला नाही, तर त्या लाभार्थ्यांना कोणत्या कारणास्तव हप्ता आला नाही आणि कोणती कामे ते पूर्ण केल्यानंतर त्यांना 100% पैसे येऊन जाणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर 6 टप्पे इथं सरकारचे आहे, ज्या 6 टप्प्याच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना पैसे येऊ शकत नाही। कारण की बघा, सरकार इथं यासाठी जबाबदार आहे काय, सरकारची काही चुकी झाली काय, किंवा त्याच्यानंतर मंत्रालय इथं जबाबदार आहे का, मंत्रालय कार्यालयामधनं काही इथं चुका झाल्या आहे का, किंवा डीबीटी प्रोसेसमध्ये आपल्या खात्यासंदर्भातील काही प्रॉब्लेम आली काय। त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर जे आयुक्त कार्यालयामध्ये हा निधी येत असतो त्या आयुक्त कार्यालयामध्ये काही आपल्या विषयी काही प्रॉब्लेम आला का हे सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल, किंवा तहसील कार्यालयामध्ये काही प्रॉब्लेम आली का, किंवा आपण लाभार्थ्यांनी काही चुका केल्या आहे का ज्या माध्यमातून आपल्याला पैसे जमा झाले नाही। संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये माहिती सांगतो जेणेकरून तुमची चुकी तुम्हाला समजू येणार की आयुक्त कार्यालयामधनं आपले काही प्रॉब्लेम झाले आहे का, किंवा स्वतः आपण काही चुका केल्या आहे का, संपूर्ण काही माहिती सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आता आपण जर पाहायला गेलो तर 6 ते 7 टप्प्यांनी हे पैसे आपल्या खात्यामध्ये येत असते, ही गोष्ट नेमकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आधी सरकार यासाठी बैठका पार पडत असते, तिथून निधी मंजूर झाला तो जसं की मंत्रालय कार्यामध्ये जे काय तर त्यांच्या बैठका पार पडल्या। आता मी तुम्हाला 6 टप्पे सांगितलेले आहे। बघा, हप्ता वाटपासाठी सरकारने निर्णय काढला, जेव्हा हा निर्णय काढत असतो, शासन निर्णय ज्या सरकार काढत असतो तेव्हा तहसील कार्यालयातील ज्या काही सर्व आयुक्त विभाग असणार आहे त्या आयुक्त विभाग म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जितके काही तहसील कार्यालय आहे त्या सर्व तहसीलच्या याद्या आयुक्त कार्यालयामध्ये पाठवल्या जात असते, जमा होत असते। हे झाले एक बाब। त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्याला या सर्व याद्या अपडेट सरकार करत असते, म्हणजे सर्व याद्या सरकारने म्हणजे तहसील कार्यालयामध्ये ह्या याद्या अपडेट होत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा। त्या याद्या म्हणजे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक महिन्याला मध्ये इथं कोणत्या लाभार्थ्यांचं उत्पन्न वाढलंय का, किंवा कोणत्या लाभार्थ्यांची डेट झाली आहे का, यासाठी प्रत्येक महिन्याला या याद्या जसं की सरकार अपडेट करत असते। आता या सर्व याद्या अपडेट झाल्यानंतर हा निधी मंजूर झाल्यानंतर आयुक्त कार्यालयात या याद्या जसं का सरकारने जे आता निधी पाठवलेला आहे तो निधी पाठवल्यानंतर हा पूर्णपणे निधी जसं की आरबीआय कडे पाठवला जातो, आणि तो आरबीआय कडे निधी पाठवल्यानंतर ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून हे आता जसं की निधी एनपीसीआय कडे, जसं की आधार आपण ज्याला डीबीटी म्हणतो, ज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पैसे पोहोचत असते। म्हणजेच बघा, एनपीसीआय कडे हा निधी आला, तिथे ई कुबेर नावाची प्रणाली पूर्ण झाली, त्याच्यानंतर आपलं व्हेरिफिकेशन इथं होत असते। एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे व्हेरिफिकेशन होते आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण होत असते। म्हणजे बघा, तुम्हाला एक सांगण्याची बाब आहे, मार्च महिना असो किंवा तुम्ही केवायसी परिपूर्ण केली, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे, सर्व कामे तुम्ही पूर्ण करूनही तुम्हाला प्रश्न पडत असेल की आपल्याला पैसे कोणत्या कारणास्तव जमा झाले नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं मेन बाब येत असते आधार कार्ड। आता बघू शकता, आधार कार्ड मध्ये तुमचं आधार कार्ड तुम्हाला घेऊन बघायचं आहे, त्या आधार कार्ड मध्ये तुमचा फेस तुम्हाला चेक करायचा आहे की आपला फेस मॅच होत आहे का। कारण की व्हेरिफिकेशन मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत असतो, किंवा तुमच्या आधार कार्डला 5 ते 6 वर्ष मिनिमम झाले असेल तर 100% तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे। कारण की बघा, व्हेरिफिकेशन मध्ये जर का काही प्रॉब्लेम आला तर 100% तुमचे पैसे हे रिटर्न आयुक्त कार्यालयाकडे जाणार आहे, हे एक प्रॉब्लेम असू शकते। त्याच्या व्यतिरिक्त बँकेच्या सर्व्हरचा काही प्रॉब्लेमच्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे आले नसतील, हा दुसरा प्रॉब्लेम असू शकते। बाकी तुम्ही केवायसी पूर्णपणे केलेली आहे, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे, तुम्ही सर्व प्रोसेसमध्ये तुम्ही पात्र असणार तरी तुम्हाला पैसे आले नसतील, तर हे 2 मुख्य पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहे ज्या कारणास्तव तुम्हाला पैसे आले नसतील। बाकी जर मी तुम्हाला 6 पॉईंट सांगायचं गेलं तर सरकारच्या माध्यमातून पैसे आपल्याला इथं पाठवले जात असते, मंत्रालय कार्यालयाच्या माध्यमातून आणि डीबीटी प्रोसेसच्या माध्यमातून, आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून, आणि बाकी आपली चुकी म्हणजे 6 पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्यामधनं मला वाटत असते की तुम्ही जसं की स्वतःचा आधार अपडेट तुम्ही 5 ते 6 वर्ष केले आहे काय याकडे जर का आपण लक्ष दिले तर बघा, 60,000 लाभार्थ्यांना एप्रिल हप्ता आलेला नाही, तर कदाचित आपण जर पाहायला गेलं तर 80 ते 85% लाभार्थ्यांना आधार अपडेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, असं माझ्या मतानं तुम्हाला मत आहे।
बाकी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाकी असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.